नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। सातारा जिल्ह्यातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकल्याची माहिती समोर आली। संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घर वापसी करण्यापूर्वीच आयकर विभागानं छापा टाकला गेला असल्याची माहिती आहे। संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा पडला, त्यानंतर घडामोडींना वेग आलाय। सकाळी 6 वाजल्यापासून आयकर विभागाकडून त्यांची चौकशी सुरू आहे। संजीवराजे नाईक निंबाळकर हे रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू आहेत। सकाळी 6 वाजता आयकर विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरी दाखल झाले, त्यानंतर घराबाहेर कार्यकर्ते जमलेत। बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला जात नसल्याची माहिती आहे। त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमा झालेत। या धाडीमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार यांच्या पक्षात आहेत, तर संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीआधीच शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता। सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असलेल्या संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील लक्ष्मीनगर भागातील निवासस्थानी आज सकाळी आयकर विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापा टाकलाय। त्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू आहे। निवासस्थानामधील सर्वांचे मोबाईल देखील काढून घेतल्याची माहिती आहे। घराबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे ते चुलत बंधू आहेत। याबाबत कोणालाही माहिती देण्यात आलेली नाही। सकाळी 6 वाजल्यापासूनच ही तपासणी सुरू आहे। या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। संजीवराजे नाईक निंबाळकर काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या। त्यापूर्वीच हा छापा टाकण्यात आलाय। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सातारा येथील राज्यसभा खासदार नितीन पाटील यांच्याशी चर्चेनंतर प्रवेशाचा निर्णय होईल असं म्हटलंय। ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज।